knows that I lie when I say that I'm fine, 'cause you know me like that. You know me better than anyone I know. रोज सकाळी उठल्यावर मी स्वतःला सांगते की आजचा दिवस हा अगदी स्वास्थ्य आणि ऊर्जेने भरलेला आहे आणि मी त्याचा पुरेपूर लाभ घेणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. रोज मी या योगाच्या क्लिप दाखवते आहे माझ्या एक्सरसाइजच्या, जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी ॲटलिस्ट एक तरी मोटिवेट होईल आणि करायला सुरुवात करेल. तसंही योग दिन जवळ आलेला आहे बरं का. तुम्ही योग दिनाच्या शुभ मुहूर्तावर तुमचा योगा सुरू करू शकता. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. सध्या मी रोज थोडे 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 प्रकार म्हणजे व्यायामाचे प्रकार वाढवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि तुम्ही पाहताय ऑलरेडी माझी बॉडी खूप सारी फ्लेक्झिबल आहे. तरीसुद्धा काय होतं की मनाची तयारी करून व्यायामाला सुरुवात करेपर्यंत खूप त्रास होतो. पण एकदा आपण त्या फ्लोमध्ये गेलो ना की खूप छान वाटायला लागतं. हळूहळू डोपामाइन छान सिक्रेट व्हायला सुरू होतो आणि मग कसा व्यायाम झाला हेही कळत नाही. उलट मला ना 1 ताससुद्धा आता कमी पडतोय असं वाटतं. म्हणजे मी फुल 1 तास छान माझा वेळ घेऊन व्यायाम करते. सगळ्यात शेवटी श्वासोश्वासाचे व्यायाम करायचे, बॉडी शांत करायची, छानपैकी शवासनात जायचं. It's you and I. मी माझ्या वेळेनुसार 1 तास खूप छान पद्धतीनं घरच्या घरीच योगा करू शकते आणि हाच विचार करून मी क्लासला जायचं बंद केलं आहे. आणि बऱ्यापैकी मला आसनं येतात, जी माझ्या बॉडीसाठी, माझ्या थायरॉईडसाठी गरजेची आहेत. ती सगळी मी करते आहे आणि नवीन मी यूट्यूबवर बघूनही शिकते आहे. त्यामुळे तुम्हालासुद्धा क्लास जवळ नसेल आसपास आणि शिकायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती बघून शिकू शकता. पण मी म्हणेन जर का जवळ तुमच्याकडे क्लास असेल तर पहिल्यांदा क्लास जॉईन करून अगदी व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने अगदी शिकून घ्या आणि मगच घरच्या घरी ही अशी प्रॅक्टिस आपण करूच शकतो. आता तुम्ही पाहताय की मला बऱ्यापैकी येतं करायला आणि म्हणूनच मी घरी करते. मला सध्या कॉमेंट येतात की ताई तू क्लास बंद केलास का? तर हो, बंद केला, कारण थोडंसं टाईम मॅनेजमेंटचाही इश्यू होता माझा. खूप धावपळ व्हायची माझी. आता कसं मी माझ्या वेळेनुसार घरामध्ये म्हणजे मला जो हवा आहे तो एक्सरसाइज करू शकते. आता मी वेट ट्रेनिंगही हळूहळू सुरू करणार आहे. वेट मागवून किती दिवस झाले पण मी अजून त्यांना हात नाही लावलेला, कारण म्हटलं पहिल्यांदा 1 महिना आपण बाकीचा प्रॉपर एक्सरसाइज सुरू करूया, त्या फ्लोमध्ये येऊया आणि मग वेट ट्रेनिंग सुरू करूया. तसंही आहो मला शिकवणार आहेत. चला आता योग करून आपण बाकीच्या कामांना सुरुवात करूया. दिवसभराची सगळी ऊर्जा यातून मी घेतलेली आहे. After all these years, you're शुक्रवार आहे, 4:30 वाजून गेलेले आहेत आणि या दोघांनी मला सकाळी आज ऑर्डर दिली आहे की वीकेंड आहे आणि आजच चिकन हवं आहे. तर चला मी चिकन बनवणार आहे. लिसियसवरून सकाळीच मी लवकर ऑर्डर टाकली होती. मागच्या वेळेला जरा लेट झालं, म्हणजे 11च्या दरम्यान टाकली तर ती खूप लेट रिसीव्ह झाली. त्यामुळे मी आज 9, 9:15च्या दरम्यान ऑर्डर टाकली होती, तर 4 वाजता मला चिकन रिसीव्ह झालेलं आहे. तर मी आज खूप दिवसांनी म्हणजे या पूर्ण आठवड्याभर स्वतःला असंच पाहिलं आहे, अजिबात मेकअप वगैरे काही केलेलं नाही आहे. तर आज मला मूड झाला आहे की म्हटलं आपण एवढ्या लवकर स्वयंपाकला सुरुवात करतोय. तर जे इंस्टाग्रामवरती आपण सतत म्हणजे इतरांची रील पाहतो की छान नटून थटून साडी वगैरे नेसून त्या सगळी काही कामं करतात, तर मी आज पहिल्यांदा तसा एक्सपिरियन्स घेणार आहे. एक रीलही बनवण्याचा त्यातूनच शॉट घेऊन ट्राय करणार आहे. तर चला बघूया कसं टर्नआउट होतं हे सगळं काही, कारण पहिल्यांदाच करते हे सगळं. तर अँगल कसा घ्यायचा, कसं कुठून शूट घ्यायचं ट्राय तरी करूया, म्हणजे जमेल हळूहळू, हो की नाही. तर हे बघा, ही साडी काढली आहे साधी सिंपल कॉटनची, जी मी हा ब्लाऊज या साडीवरचा तयार करून आणला आहे. हा तयार झाल्यापासून ही साडी मी नेसलेली नाही आहे. पूर्वी नेसली आहे रेड स्लीवलेस ब्लाऊजवरती, तुम्ही पाहिली असेल बऱ्याच जणांनी जी मला रेग्युलर पाहतात. तर चला मी पटकन साधासुद्धा मेकअप करून घेते आणि साडी नेसून मग भेटते तुम्हाला. every single tear, all the regrets and promises, all the fun. या साडीवरचा ब्लाऊज जेव्हापासून हा स्टिच करून आणलाय त्यानंतर मी ही साडी नेसलीच नाहीये. आणि हे बघा, ही अशी साडी आहे. आता ही काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार, पण मला खूप आवडते कारण इतकी कम्फर्टेबल आणि कॉटनची छान साडी आहे. ब्लाऊज पण अगदी छान स्टिच केलेला आहे. याला ना मी बिना पॅडेडचाच स्टिच केला आहे, कारण साधी साडी आहे. कुठे गावाला गेल्यानंतर नेसायला वगैरे किंवा घरीच असं काही व्हिडिओ वगैरे करताना नेसावीशी वाटली, तर म्हणून मी हा बिना पॅडेडचा, म्हणजे जास्त खर्च नाही आहेत. पॅडेड्सच्या ब्लाऊजची आमच्याकडे 800 850 शिलाई आहे आणि जशी तुम्ही डिझाईन सांगाल तशी अजून शिलाई वाढते. तर म्हणूनच हा बिना पॅडेडचा स्टिच केलाय, पण छान बसलाय. याचं सुद्धा फिटिंग बघा किती मस्त आहे.
नख लागलंय माझं माझ्या पाठीला. तर चला, प्रितीश म्हणतोय मम्मी तयार झाली आहेस तू आणि कुठे निघाली आहेस, चिकनचं काय झालं. आता त्याला काय सांगू की चिकन बनवण्यासाठीच मम्मी अशी तयार झाली आहे. हे असं राहायला पाहिजे ना, छान दिसते जरा वरती. than anyone you know. ओ आवडलंय का? आवरले का? हा? मी निघाली बाहेर. कुठं? अं? कुठं? काम आहे बेटा. चिकनचं काय? चिकनचं काय? हा. तुम्ही दोघं जण मिळून बनवा ना, मी खाईन आल्यावर. पप्पांना तू हेल्प कर आणि तुम्ही दोघं मिळून बनवा. हा, मी येताना हवं तर तुझ्यासाठी नको. लच्छा पराठा घेऊन येईन बाहेरून. नको. का नको? सांग ना काय? हा, काय करते? मी कशी दिसते पहिलं सांग, खरं खरं सांग, मग मी सांगते मी कशासाठी साडी नेसली. एकदम सुंदर. एकदम सुंदर. मोठ्यानं बोल. एकदम सुंदर. माझ्याकडे बघून बोल की. एकदम सुंदर. अरे खास चिकन बनवण्यासाठी मी साडी नेसली आहे. ऐकलं? याला वाटलं चिकन बनवायचं सोडून आता मम्मी कुठे निघाली एवढं आवरून. तर हे असं आहे, यांना खायचंच आहे आज आणि लच्छा पराठा डिमांड आहे. काय कुठून व्हिडिओ येतात याला प्रितीशला काय माहिती. काहीतरी बघतो आणि मग मला बोलतो की नाही मम्मी मला हे खायचं आहे. तर गव्हाचं पीठ मी थोडं कमी घेतलं आहे, थोडा मैदा जास्त घेतला आहे. हाफ ॲक्च्युली घ्यायचं होतं पण ते घेतलं त्या पद्धतीनं. आणि बघूया आता त्याचे लच्छा पराठे कसे बनणार आहेत. खूप दिवसांनी ट्राय करते. या अगोदर एकदा केलेले आहेत मी. खूप कमी प्रमाणात आम्ही मैदा खातो, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तर लिसियसचं हे चिकन आज बरं झालं वेळेवर आलं, नाही तर मला प्रश्न पडला होता हे लेट आलं तर कसं होणार. आणि खरंच साडीमध्ये या अगदीच कम्फर्टेबल वाटत होतं. असं काहीच नाही आहे की साडीमध्ये काम होत नाही. उगाचच मला वाटत होतं असं की पूर्ण हां काठ पद्धतीची साडी असेल तर थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. पण मी जे इंस्टाग्रामवरती रील पाहते तितकं काही मला या म्हणजे पहिल्याच वेळेला जमलेलं नाही आहे करायला. माझा फोकस पूर्णपणे त्या रेसिपीवरतीच होता. स्वतःचे शॉट वगैरे घ्यायचे असतात किंवा वेगवेगळ्या अँगलने ते साडीचे शॉट, इयरिंगचे शॉट किंवा चालताना पायांचे शॉट हे असं आपण पाहतो. तसं काही मला जमलेलं नाही आहे, पण जमेल मला हळूहळू. मी करणार आहे ट्राय. तुम्हाला आवडतील का माझे तसे व्हिडिओज पाहायला? मला नक्की सांगा हां कॉमेंट करून. हळद, मीठ, लाल तिखट आणि खूप सारा लिंबू पिळून मी चिकन गार्निश करून ठेवून दिलं. यामध्ये ना ॲक्च्युली दही टाकायचं होतं पण ऐन वेळेला मी पाहिलं दही संपलेलं होतं. आज स्वयंपाकाचं तर काही आव्हान सरप्राईज नाही आहे, कारण ह्या दोघांनीच मिळून केलेली ही डिमांड आहे. पण साडी सरप्राईज असणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे या रेसिपीमध्ये मी एवढी गुंग होते की आल्यानंतर त्यांची रिॲक्शन कॅप्चर करायची माझ्याकडून राहून गेलेली आहे. अगदी पटकन बनणारी आजची चिकनची रेसिपी आहे, पण काय भन्नाट टेस्टी बनली होती माहिती आहे. तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे, 1 किलो चिकनसाठी 3 कांदे उभे चिरून, 2 टोमॅटो, खूप सारं अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीरच्या काड्या हे सारं भाजून घेतलं व्यवस्थित अगदी. हे बघा या पद्धतीनं रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड केलं. आणि आता बघूया की अगारोच्या ब्लेंडरला हे कसं ब्लेंड होतं आहे. तर अगदी व्यवस्थित मसाला ब्लेंड झालेला आहे बरं का या अगारोच्या ब्लेंडरमध्ये. म्हणजेच हे प्रोडक्ट खरंच अगदी उत्तम आहे. हां, आता हे मला फ्रीमध्ये मिळालं आहे म्हणून मी त्याच्याबद्दल छानच बोलेन अशी मला कॉमेंट आहे. पण तुम्ही पाहताय ना मी ज्या पद्धतीनं बोलते आहे त्या पद्धतीने ॲक्च्युअलमध्ये मी ते दाखवते आहे सुद्धा करताना. तर ते दिसतंयच ना की छान ब्लेंड झालेलं आहे. तर आता पुन्हा फोडणी देण्यासाठी काही मोजकेच मी खडे मसाले घेतलेले आहेत, जसं की हिरवी वेलची, मोठी वेलची, थोडीशी काळी मिरी, थोडीशी दालचिनी, तमालपत्र आणि थोडेसे जिरे. तुपामध्ये ॲक्च्युली आता फोडणी घातली आणि त्याला ते तूप थोडंसं जळू नये म्हणून थोडंसं तेलही ॲड केलं होतं. ते खडे मसाले भाजले आणि जी काही आपण पेस्ट करून ठेवली होती ती ॲड केली. आणि आता पेस्टला कुकरला लावून शिट्टी करून घ्यायची आहे. म्हणजे ती पेस्ट आता आपण भाजत बसणार नाही आहोत. प्रॉपर कुकरला एक हाय फ्लेमवरती शिट्टी करायची आहे आणि 2 मीडियम गॅसवरती शिट्टी करायची आहे. छानपैकी तो मसाला शिजणार आहे. बघूयाच, मी दाखवते तुम्हाला. कशासाठी कोणी शिकवलंय? चला, कुकरला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण मस्त चहा पिऊया दोघं बसून. प्रितीशला पण बनवलंय? ओके. that I'm fine.
आहो म्हणत होती मला की एवढ्या आता साड्या आहेत तुझ्याकडे तर नेसत जा अशी छान वाटतंय आम्हालाही बघायला आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना सुद्धा छान वाटेल. तर आता मी विचार करणार आहे आणि बघा हा मसाला बघा हा म्हणजे हा असा कुकरला शिजवून मसाला भाजायचा असतो हे मला माहीतच नव्हतं. बरं ही रेसिपी कोणाची आहे ते क्रेडिट द्यायचं राहूनच गेलं की युवर फूड लॅब यांची रेसिपी आहे ही कारण तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी मी त्यांच्या रेसिपीज बनवत असते. ओ माय गॉड. ज्या पद्धतीनं आत्ता मी हे जे काही टाकलं ना ते टाकताना मला माहिती होतं हे असं होणार आहे. काचेच्या त्या बाउलमधून पटकन चिकन खाली पडणार आहे. तरी सुद्धा म्हणजे कधी कधी आपल्याला माहिती असतं तरी पण आपण चुका करतो. तर बघा माझ्या किचनची अवस्था ही अशी काहीशी आहे. पण आता अहो आहेत मदतीला. ते मला म्हणत होते मला इतकी भूक लागली आहे आणि मी काय करू मग टी व्ही बघत बसू का. म्हटलं नको या मदतीला. तर आता ही अशी मदत सुरू आहे. काय मदत नाही काम वाढवून ठेवली मदत कशी. तर हे बघा कलर बघा चिकनचा मस्त बनणार आहे. आता याला एकच शिट्टी करून घेणार आहे. चला तोपर्यंत आता लच्छा पराठ्याची तयारी करते. चला आता लच्छा पराठा या लच्छा पराठ्यांचे हे जे गोळे असतात ना ते बनवायला जास्त वेळ लागतो. भाजायला लाटायला तितकासा वेळ लागत नाही. कुठून आले माहिती आहे का. राजस्थान. तुम्ही तिकडे बघा. सुंदर आहे ना. सुंदरम. खूप सुंदर आहे आणि हेवी आहे. धुवायला घेते लगेच. काय याच्यामध्ये चूक आहे सांगा. डिझाईन थोडीशी वाकडी झाली. नाही हे नाहीये पण ते उडनच असतं रे बाळा. हा उडनच असतं. धुवून हा? धुवून घ्यावं लागेल. तुम्ही कचरा टाकून द्या मी ते धुवायला घेते. माझं जुनं जे लाकडाचं पोळपाट आहे की नाही त्यावरती मी माझा जो डोस्याचा तवा आहे कास्ट आयर्नचा तो गरम गरम तवा ठेवून दिला होता. माझ्या पटकन लक्षात नाही आलं की हे लाकूड जळू शकतं आणि ते काळा जो झाला आहे ना तर तो त्याचमुळं झाला आहे असा कडक तवा ठेवल्यामुळे. आणि तेव्हापासून मी विचार करते की मला नवीन पोळपाट घ्यायचा आहे. लोकल शॉपमध्ये पण मी पाहिले पण मला हा असा डोक्यात होता आणि तो तसा मिळत नव्हता. म्हणून मी फायनली हा फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे आणि तो खरंच राजस्थानवरून आला आहे आणि एकदम बेस्ट क्वालिटी आलेली आहे. कोणाला हवा असेल नक्की सांगा टॅग करते मी. तर मला सवय नाही ना या मोठ्या लटण्याची. होईल की सवय. क्या बात है. इझिली सरकते ना. छान आहे. पण या अशा मोठ्या ढब्बू लाटण्याची सवय नाही आणि हलका आहे ते वजनाने. पाहिलीत हाऊस मलाही करून पाहायचं आहे. तर हे असं आहे बरं का. म्हणजे जर का कोणाला वाटत असेल माझा व्हिडिओ बघून की ही किती काम लावते नवऱ्याला. नाही हो माझ्या नवऱ्यालाच आवडतं माझ्या असं आसपास राहायला. मला स्वयंपाकामध्ये किचनमध्ये घरातल्या प्रत्येक कामामध्ये मदत करायला. आणि हेच मी माझ्या जवळच्या लोकांना आजपर्यंत सांगून सांगून थकली आहे की मी नाही हो लावत काम. ते स्वतःहून मला मदत करतात पण कोणीही विश्वास नाही ठेवत यावरती. तर चला ते राहू द्या बाजूला. लच्छा पराठा बघा माझा की किती छान बनतोय आणि मलाही करायला मजा आली. पण हे असं ना कधी कधीच बरं वाटतं. हां हेल्थसाठी हे अजिबात चांगलं नाही आहे कारण यामध्ये मैदा आहे. आणि तुम्ही पाहताय हल्ली आम्ही तेलच्या चपात्या म्हणजे तेल लावून ज्या काही घडीच्या चपात्या करायचो त्याही बंद केलेल्या आहेत. त्याच्याऐवजी मी फुलके बनवते आणि भाकरी तर असतेच असते. पण सततच भाकरी खाऊन खाऊन ही मुलं कंटाळतात. मुलांसोबत कधी कधी आपणही कंटाळतो म्हणा. त्यांच्या नावाखाली माझंही खपून जातं आहे. तर मीही तूप लावून असा हा मस्त खरपूस असा हा लच्छा पराठा चिकनसोबत आज खूप एन्जॉय केला. ह्याच्यावरती चिली फ्लेक्स कोथिंबीर असं टाकून एखादा मसालावाला करू काय. करू शकतेस. मी आज इथे ना कसुरी मेथी टाकायला विसरली आहे. पण तुम्ही असं जर का चिकन बनवणार असाल ना तर आठवणीनं भाजलेली कसुरी मेथी चुरून यावरती टाका. मस्त लागेल चिकन. आणि खूप सारी कोथिंबीर घालून गार्निश करायचं आहे. हेअर्स बघ. क्या बात है. ग्रेट. सिम्पली ग्रेट.
अशा या लेअरवाल्या मसालादार लच्छा पराठासोबत हे असं ग्रेव्हीवालं चिकन. खरं तर या दोघांना सुखं वेगळं, रस्सा वेगळा, असं गावच्या टाईपचं हवं असतं. पण मला वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडतात, म्हणून मी आज या दोघांचं न ऐकता माझ्या पद्धतीने बनवलं आहे. वेगळी चव आहे. छान आहे का नाही आहे? कशी आहे चव? आवडलं मला. आवडल्या? खरं खरं सांग, उगाच कॅमेरा ऑन केलाय म्हणून सांगू नको. काही नाही. नाही, मी गोड काहीच नाही टाकलेलं. लच्छा पराठा गोड लागतोय. मी तुला चिकन विचारतीये. चिकन चांगलंच आहे, असं काय. चिकन थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलंय. बेंगलोरची आठवण झाली माहिती आहे का? बेंगलोर? बेंगलोरमध्ये अशी आम्ही परोठे खायचे केरळ बसमध्ये. कसा वाटला हा माझा आजचा प्रयत्न साडी वगैरे नेसून थोडासा मेकअप करून छान अशी रेसिपी बनवण्याचा? नक्की सांगा मला. आणि याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू ऑल. बाय.